हॅलो मित्रांनो, तर आज आपण काढणार आहोत स्टँडिंग पोझिशन. 4 स्टँडिंग पोझिशन काढू. इनिशियली आपण ढाचा मीन्स बेसिक स्ट्रक्चर काढू. तर आपण पहिल्यांदा 7 सर्कल काढू, नंतर आपण त्यांना डिवाईड करू. तर जो मी फर्स्ट सर्कल घेतलेला आहे तर मी तो हिटसाठी घेतलेला आहे, आणि नंतर जे थर्ड लाईन घेतली आहे तर ते मी घेतलेली आहे कमरेचा खालचा भाग काढण्यासाठी. नंतर आपण सेकंड स्ट्रक्चरमध्ये सेम सर्कल केला आहे. नंतर जे आपण उभी रेष जी काढली आहे तर ते काढली आपण बॅकबोनसाठी, आणि जे आडवी रेष जी काढली आहे तर ते काढली आपण शोल्डरसाठी. तर आता थर्ड आणि फोर्थ जे स्ट्रक्चर काढणार आहोत तर ते आपण सेम काढू, फक्त आपण हँड मुवमेंट जे आहे तर आपण ते डिफरंट काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हे झाले बेसिक स्ट्रक्चर. आता आपण काढणार आहोत स्ट्रक्चर. सेम सर्कल आपल्याला खाली पण काढायचे आहे आणि बेसिक स्ट्रक्चर पण काढायचं आहे, आणि मग नंतर आपण त्यांना शेप देण्याचा प्रयत्न करू. बघा, अशा प्रकारे आपण शेप देऊन राहिलो. ठीक आहे. तर आता आपण सेकंड स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला सेम जे बेसिक स्ट्रक्चर आहे तर आपण पहिल्यांदा ते काढू. तर बघा, जो राईट हँड जो आहे तर तो आहे हाईड आहे. तर आपल्याला इथे तसं दाखवायचं आहे. तर बघा, एक सरळ रेष काढली आणि मग थोडा हात दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्हाला इथे समजेल स्ट्रक्चर आणि बेसिक स्ट्रक्चरमध्ये अंतर काय आहे. जर तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल तर तुम्ही इझिली ह्युमन स्ट्रक्चर काढू शकता, आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. मी तर करतच आहे. माझे बाकीचे पण व्हिडिओज आहे तर तुम्ही ते पण बघू शकता. मी वॉटर कलर आणि ॲक्रेलिकवर पण बनवले आहे, तर तुम्ही बघा. तर थँक्यू. सबस्क्राईब पण करून टाका. थँक्यू. बाय.